नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आज आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून एक लफडाच आहे, समजा तोही मोठा आरटीओचा लफडा आहे. तर जी शासनाचे कार्यालय असतात, समजा एक आता आपण आरटीओवरती बोलूया. तर आरटीओ कार्यालये महाराष्ट्रात जवळजवळ आता 50 आहेत. आता आणखीन बरीचशी 7-8 झालेले आहेत. आता भाईंदरची बी अधिसूचना निघालेली आहे. पण इथं असली कर्मचारी कोण आणि नकली कर्मचारी कोण? आता इथं प्रत्येक आरटीओ कार्यालयात 10, 12, 7, 8 हे नकली कर्मचारी आहेत. आता तुम्ही जे आरटीओमध्ये जर तुम्ही बघितलं, टेबलला सुद्धा काही मंडळी बसलेली आहेत, आतसुद्धा बसलेली असतात, काम करत असतात, लॉबिंग करत असतात. तर हा शासनाचा कर्मचारी आहे का? तर असे नाहीत. कारण हे कर्मचारी मग आलेच कसे? हे एक आरटीओ अधिकाऱ्यांचं मोठं रॉकेट आहे. रॉकेट म्हणजे एक त्यांनी झोल केलेला आहे, साखळी आहे. ह्या साखळीत समजा एखाद्या डेस्कला सर्वसाधारणपणे राज्यात असे 400 ते 500 कर्मचारी बनावट आहेत. 500पर्यंत हे प्रत्येक आरटीओमध्ये 8-10 कर्मचारी बनावट आहेत. शासनाला माहिती नाही हे कर्मचारीच आहेत आणि सर्वसाधारणपणे जनता समजते हा कर्मचारी आहे. म्हणजे एवढं मोठी साखळी आरटीओवाल्यांनी शासनाच्या परस्पर चालवलेली आहे. आता तुम्ही म्हणशील मग ह्यांना पगार कोण देतं? कारण हे अधिकारी लाच खातात आणि त्या लाचेचा पैशातला त्याला 20,000 रुपये पगार दिला जातो. दररोजचे खर्च पाणी, त्याचं दुपारचं जेवण वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात. पण तो साहेबासारखाच वावरत असतो, टेबलावरती तिथं बसून काम करत असतो. आता समजा बोरिवली आरटीओमध्ये सर्वसाधारणपणे 10-11 लोक निघतील. प्रत्येक आरटीओमध्ये अंधेरी गेला तर 10-12 निघतील. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 10-12 आत खुर्चीला बसलेले असतात. हे आता जनतेला माहिती आहे का? नाही. तर सगळ्यांनी ऐका. म्हणजे राज्यात जर तशी ही प्रत्येक कार्यालयातली 10-10 जरी लोक समजली तर 500च्या आसपास ही लोक असतात आणि बिनधास्त टेबल असतात. ह्यांना पगार हे आरटीओ अधिकारी देतात. समजा आता कुठले डेस्कला तुम्ही बघितलं तर 40, 50, 30 जेवढी एक झी मिळते त्यांना लाच मिळते आणि त्या लाचेमधला पगार हा त्यांना दिला जातो. त्यांचं दुपारचं जेवणसुद्धा दिलं जातं. चाय पाणी नाश्ता वरून 5, 50, 100 रुपये हे वरून पुन्हा आणखीन मिळतच असतात. म्हणजे ही एक मोठी आरटीओवाल्यांनी साखळी केलेली आहे आणि त्याच्यामुळं ही लुटालूट होत असते. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग लोकांना वाटतं हा कर्मचारीच आहे. असे राज्यात आरटीओ कार्यालयात जवळजवळ 500 कर्मचारी आहेत. मला वाटतं मध्यंतरी एक बीडला आरटीओ अधिकारी बोगस गावला. अधिकारी गावला असेल, गावलेला होता. सगळ्या मीडियानं वगैरे ते वाजवलेलं होतं. पण खुद्द आरटीओ अधिकारीच ही एक साखळी चालवत असतात, त्यांच्या कार्यालयात असतात. आणि त्यानं काहीतरी केली असेल, चुकी घातला असेल, आरटीओचा ड्रेस काहीतरी उकळले असतील पैसे. परंतु आरटीओच्या कार्यालयात प्रत्येक कार्यालयात 10-1 बनावट नकली कर्मचारी आहेत. ह्याच्यावर शासन काय करतंय? शासन ह्यांना का अधिकाऱ्याला सस्पेंड करत नाही? कार्यालयात बसून ह्यांच्या कार्यालयात बसून सकाळी बरोबर 10ला येतात, 6ला जातात, डबा घेऊन येतात, जेवण तिथं असतं आणि साहेब त्यांनाच म्हणतात. हे सगळ्यांना माहिती आहे. मग हे आरटीओवाले शासन हे करतंय काय? जर तुमच्या शासनाच्या कार्यालयात प्रत्येक कार्यालयात 10-10 बोगस अधिकारी असतील, 10-12 असतील, 15 असतील, तुमचे जर शासनाचे अधिकारी बाहेरची माणसं ठेवून काम करून घेत असतील, त्यांच्याकडून रिकव्हरी करून घेत असतील, लॉबिंग करत असतील, तर मग शासन करतंय काय नेमकं? म्हणजे त्याच्यामुळं भ्रष्टाचार आणखीन होतो. शासन का ह्यांची दखल घेत नाहीत? मग परिवहन विभाग अशी चौकशी का करीत नाही? परिवहन विभागाची दक्षता पथकं आहेत, त्याला पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी बी असतो. मग हे करतात काय? का आरटीओमध्ये घुसून त्या अधिकाऱ्यावर मेमो देत नाहीत? कार्यालय प्रमुखाला का मेमो देत नाहीत? कुठल्या आरटीओमध्ये, म्हणजे या सगळ्या आरटीओमध्ये आहेत. मग त्या अधिकाऱ्यावरच निलंबन का करत नाहीत? करायला पाहिजे निलंबन. ह्यांनी परिवहन विभागाची दक्षता पथकं असतात, ती काय करतात? जावा ना, घुसा आरटीओ कार्यालयात. कोण बोगस आहेत, काय आहेत, हे तुम्ही येणार हे कळलं की लगेच ज्यांना टीप मिळते सगळी जातात. हे असलं सगळं झंझट असते
आणि इथं बनावट कर्मचारी आहेत, 500च्या आसपास आहेत परिवहन विभागात. असं काहीसुद्धा कुणी समजू नका, कुणीसुद्धा तसं समजू नका की इथं बोगस कर्मचारी आहेत आणि हे दिनढाळ्या दिवसा सर्वसामान्य गरिबांना लुटण्याचं काम मात्र हे होत असतं. तर आता ह्या व्हिडिओच्या खाली प्रत्येकानं कमेंट करा, आहेत बोगस कर्मचारी, आहेत. लॉबिंग करतात का त्यांचं? करतात. साहेब करतच नसतो आणि ही लॉबिंगसुद्धा ते करतात. एवढे कर्मचारी बोगस आहेत. शासनानं कठोर निर्णय घेऊन त्या अधिकाऱ्याला, RTO कार्यालय प्रमुखाला हे सस्पेंड करावं लागेल. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, समजा सहाय्यक परिवहन अधिकारी यांचा स्पेशल PA असतात तिथं, असं काय नाही, हे पगार देतात. ते लॉबिंगसुद्धा करत असतात, प्रत्येकाचे आहेत. इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकाऱ्याचे खाजगी लोक ठेवलेले आहेत ना त्यांनी. मग शासन नेमकं करतंय काय? म्हणजे हा RTO विभागात एवढा सावळा गोंधळ आहे म्हणून हे भ्रष्टाचार होत नाही. आणि सर्वसामान्य लोकांनी आग्रह क्रमांक दिला पाहिजे की आमची लूट का होती, तर हे शासनाचे अधिकारी लुटतात म्हणून. मग सगळ्यांनी जर हात धुवून पाठीमागे लागलं जनतेनं की मला अधिकाऱ्याला सस्पेंड करायचं आहे आणि ह्यांच्या तक्रारी आता ऑनलाईन करायच्या आहेत, करायच्या. परिवहन सचिवांना, आयुक्त इथं बोगस एवढे कर्मचारी आहेत, एवढी इथं लाच घेतात, मला 4 चक्रा मारायला लावतात, ऑनलाईन तक्रारी करायच्या. आता ऑनलाईन तुम्ही म्हणणार ह्यांच्या मेल नंबर कशा मिळायच्या? तुम्ही जर गुगल सर्च केलं तर परिवहन आयुक्तांची मेल मिळते, कुणाचीही मिळते, महाराष्ट्रातल्या कुठल्याही डिपार्टमेंटची तुम्हाला मेल मिळते. ताबडतोब आपल्याच मोबाईलवरनं मेल करायचा. जाऊन द्यात ना. आता काय ह्यांना सस्पेंड करणं, प्रत्येकानं जरी ठरवलं असं की नाही बाबा माझ्या जीवनात मी एक अधिकारी सस्पेंड करणार आहे, शासनाचा कुठलाही असू नये. कारण शासन नोकऱ्या म्हणजे हे निवळ लुटायचं कर्मचाऱ्यांचं काम आहे. त्यांना पगार दणकून आणि वर्ण ह्यांना साहेब म्हणायचं, अशा लोकांच्या नोकऱ्या घालवणं एवढं मात्र जनतेच्या हातात आहे. तक्रारी करणं आणि मेलद्वारेच आता करायचे आहेत. असं त्याच्यासाठी काही तुम्हाला पत्र बिन काही लिहायची गरज नाही ना. गुगल सर्च केलं की सगळ्यांचे मेल ID मिळतात, फोन नंबर मिळतात, कार्यालयांचे पत्ते मिळतात, ऑफिसरचं नाव मिळतं, आयुक्तांचं नाव मिळतं. म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटचं, मी काय ते RTOचंच असं नव्हे, पण तुम्हाला कुठल्याही विभागाची तक्रार करायची असेल तर आता गोरगरिबांनी घाबरायचं नाही, गोरगरिबांनीच घाबरायचं नाही. तक्रार करायची तर जनतेची कामं ही व्यवस्थित होणार आहेत. प्रत्येक विभागाच्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी गेल्या पाहिजेत आणि खरे अधिकारी हेच जनतेची लूट करत आहेत. RTOमध्ये माणूस एकदा गेला की किस्सा खाली करूनच आला म्हणायचं. आणि ही एक मोठी साखळी आहे बनावट कर्मचाऱ्यांची. धन्यवाद. मोचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.